कल्याण पश्चिम परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात निरंजन टकले, अनिश गाढवे यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तर या कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांनी हजेरी लावली। यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघाची विकासाची ब्ल्यूप्रिंट घेऊन जनतेसमोर घेऊन जाणार असून कपिल पाटील यांनी खासदारकीची काय कामं केली आहेत हे कपिल पाटील यांना कळालेली नाही असे सांगत केलेली विकास कामे दाखवा असे आव्हान सुरेश बाळा मामा म्हात्रे यावेळी कपिल पाटील यांना केले। तर दुसरीकडे या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याची शपथ दिली। या ठिकाणी शिवसेना कल्याण शहराच्या वतीने जो काही हा मेळावा आयोजित केलेला आहे, आपण सर्वांनी मेळाव्या संबंधित उपस्थिती देखील पाहिली असेल। खूप मोठ्या संख्येने सगळे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित आहेत आणि खास करून या निमित्ताने मी सन्माननीय बंड्या साळवी साहेब, सन्माननीय बासरे साहेब, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी इथं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मेळावा इथं आयोजित केलेला आहे। मतदारांसमोर जाताना एक तर गेली 10 वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली, 3 वर्ष मंत्रिपद भोगलं, परंतु कुठल्याही प्रकारचं काम जे व्हायला पाहिजे, मग ते रेल्वेचं असेल, नॅशनल हायवेचं असेल, आरोग्याविषयी असेल, एज्युकेशन विषयी असेल, कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंट विषयी असेल, असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही। आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील, एज्युकेशन विषय असतील, आरोग्याविषयी असतील, रोजगाराविषयी असतील, सगळ्याच विषयाचे, पाण्याचा प्रश्न असतील, या सगळ्या विषयांची खरं म्हटलं तर लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्ल्यूप्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ती ब्ल्यूप्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। आणि प्रत्येक ब्ल्यूप्रिंट जर समजा इथं आता भिवंडीचं IGMचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे, तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं। जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन, आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठेही नाही, हे सगळे जे विषय आहेत तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्याय देखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते कशा प्रकारे करणार, तो विषय, तो प्रश्न कशा प्रकारे सोडवणार, हे सगळं सविस्तरपणे त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये असेल। अशा प्रकारची फ्युचरची या लोकसभेची एक डेव्हलपमेंटची ब्ल्यूप्रिंट आपल्या समोर आणली जाईल। बघा, आता 34,000 करोडची कामं कुठं केली हे कपिल पाटलांनी दाखवा ना। तुम्ही सगळे कल्याण पश्चिम मध्ये आहात, तर मला कल्याण पश्चिम मधली कामं सांगा ना। पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, एका सरपंचाने जरी काम केलं ना तरी कपिल पाटील सांगतो मीच केलं, नगरसेवकनी करू दे, जिल्हा परिषद मेंबरनी करू दे, असं नाही। तुम्ही उद्याही कपिल पाटलांना प्रश्न विचारा का तुम्हाला खासदारकी कळली काय, खासदारचे अधिकार समजले काय। मी नेहमीच सांगतो का, कारण खासदारच्या अखत्यारीत जी कामं येतात, जसं रेल्वेचा मुरबाडला 2014ला गाजर दिला होता, आज 10 वर्ष झाली, 3 वर्ष केंद्रीय मंत्रिपद भोगलं, 10 वर्ष सतत सत्तेतले खासदार आहेत तरी सुद्धा काम करू शकले नाही। एक तरी नॅशनल हायवेचं काम दाखवा, या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एक तरी असा प्रोजेक्ट दाखवा की जो त्यांनी आणला, इथून रोजगार निर्माण केला, असा एक तरी प्रोजेक्ट दाखवा। खासदाराची कामं काय असतात, आता उद्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून एका रस्ता झाला, एका नगरसेवकाच्या फंडातून झाला, तुम्ही सांगाल तोही मी केला, तर असं होत नसतं। तुम्ही सांगा ना 10 वर्षात उद्या कपिल पाटलांना तुम्ही एक आवर्जून प्रश्न विचारा, तुमचा फंड तुम्ही कुठं खर्च केला हे दाखवा। त्यांचा फंड इतर तर आणला नाही, पण त्यांचा फंड त्यांनी कुठं खर्च केला ते त्यांनी दाखवा। आणि मी तुम्हाला हे सांगतो, चॅलेंज मध्ये सांगतो, मी सत्य परिस्थिती मानणारा माणूस आहे। कपिल पाटीलचा ऑडिओ तुम्ही मी सोबत बघूया, त्यांनाही बोलवा आणि मला कामं दाखवा, मग मी तुम्हाला सांगेन हे काम एक आमदाराचं आहे, हे काम एक नगरसेवकाचं आहे, एक जिल्हा परिषद मेंबरचं काय खासदाराचं आहे, हे दाखवेन ना। त्यांच्याच भिवंडीच्या आमदारांनी महेश चौगुलेंनी जेव्हा आमच्या पुढारीच्या पहिल्या जी डिबेट होती ते सांगितलं की कपिल पाटलांनी 35,000 करोडची कामं केली, तर मी त्यांना विचारलं
मग याचा अर्थ आमदार साहेब तुम्ही एकही काम नाही केलं. अरे MMRDची कामं सुद्धा कपिल पाटील श्रेय घेतो. तर मग ते बुचकळ्यात पडले. एक लक्षात ठेवा, असं बोलायला काय उद्या मी खासदार होणार आहे, मी असंच बोलेन. पण असं नाही, ॲज अ खासदार माझी काय जबाबदारी आहे, माझे काय अधिकार आहेत, माझ्या अखत्यारीत कुठली कामं येतात, ती किती कामं केली, किती बिल, एक सांगा ना, 10 वर्षात एक तरी बिल पास केला, एक तरी बिल पास केला 10 वर्षात एकदा तरी संसदपटूचा मान सन्मान मिळाला. तुम्ही एवढे हुशार आहात, तुमचा म्हणणं प्रशासनावर एवढा वर्चस्व आहे, एवढा माहिती आहे, मग का 10 वर्षात एकदा सुद्धा तुम्हाला संसदपटूचा हे नाही मिळाला, किताब मिळाला नाही? एक लक्षात ठेवा, सर्वच बाबतीत हे अपयशी खासदार आहेत. फक्त दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं, बाकी काही नाही. कदाचित कालची शूटिंग तुम्ही बघितली नसेल, आम्ही रथावर सर्व मंडळी सोबत होतो. रुपेश म्हात्रे साहेब सुद्धा होते, साहेब सुद्धा होते, आम्ही सगळेजण होतो. आज मी जस्ट ॲक्च्युली आमचा भिवंडी ग्रामीणचा मेळावा होता, भिवंडी ग्रामीण विधानसभेचा, ते तिकडेच होते. मी फक्त भाषण करून मी इकडे आलो, असं झालं. ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.